नमस्कार मंडळी, मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण एक अशी करुण कहाणी आपल्यासमोर सादर करणार आहे, जी ऐकून खरोखर तुम्हाला देखील थोडंसं विचार करायला भाग पडेल। तर चला कहाणीकडे वळूया आपण। कथा अशी आहे, एक महिला 20-22 वर्षाची सुंदर आणि एक गोंडस बाळ असतं, मुलगा तिच्यासोबत आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते। तिच्या मुलाला त्या ठिकाणी टायफॉइड झालेला असतो। त्या महिलेचं नाव सपना आपल्या मुलाला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, त्या डॉक्टरना सांगते। डॉक्टर त्यावेळेस त्या मुलाची तपासणी करतात आणि सांगतात तिला की याला इथं कमीत कमी 8-10 दिवस तरी ॲडमिट ठेवावं लागेल। याला गंभीर स्वरूपाचा टायफॉइड झालेला आहे आणि यासाठी किमान 15-20 हजार रुपये खर्च येणार आहे। तेव्हा ही महिला त्यांना सांगते, डॉक्टर साहेब, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत आणि या ठिकाणी माझ्याकडे फक्त 3,000 आहेत, एवढे घ्या। तेव्हा ते डॉक्टर सांगतात, ही काय आम्ही धर्मशाळा उघडलेली नाही आणि तुम्ही पैशाची व्यवस्था त्वरित करा आणि मगच या मुलाचा उपचार सुरू होईल। असं ज्यावेळेस डॉक्टर सांगतात, त्यावेळेस ती महिला थोडा विचार करते आणि रडायला लागते। तेवढ्यामध्ये दुसरे एक डॉक्टर राऊंडवर आलेले असतात। ते डॉक्टर त्या ठिकाणी पाहतात त्या महिलेकडे आणि त्या मुलाकडे पाहून विचारतात तिला काय झालं। त्यावेळेस ती महिला सांगू लागते, डॉक्टर साहेब, माझ्याकडे पैसे कमी आहेत आणि हे सांगतात की एवढे पैसे आणल्याशिवाय आता या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू होत नाही। तेव्हा डॉक्टर सांगतात, काय हरकत नाही, याचा सर्व खर्च मी करेल, तू या ठिकाणी काळजी करू नको। आणि ते डॉक्टर त्या ठिकाणी त्या मुलाला ॲडमिट करून घेतात। लागलीच त्यावर ट्रीटमेंट सुरू होते। असं करता करता 15 दिवस त्या ठिकाणी ॲडमिट ठेवतात। झालेला सर्व खर्च त्या ठिकाणी ते डॉक्टर द्यायला तयार असतात। त्या डॉक्टरांचं नाव संदीप। डिस्चार्जच्या दिवशी मात्र ही जी सपना आहे, ही काय करते, आपल्याजवळ असणारे 3,000 रुपये त्या संदीप डॉक्टरकडे द्यायला लागते। तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, नको नको, मला तुझी पैशाची आवश्यकता नाही। जर तुला पैसेच या ठिकाणी पैशाचीच परतफेड करायची असेल तर माझ्यासोबत लग्न कर। असं ज्यावेळेस डॉक्टर बोलतात, त्यावेळेस ती सपना त्या ठिकाणी आश्चर्यचकित होऊन डॉक्टरकडे पाहू लागते। तर मित्र हो, असं काय झालं होतं ज्या ठिकाणी ह्या डॉक्टरांनी डायरेक्ट त्या सपनाला लग्नाची मागणी घातली? तर चला हे मूळ कथेकडे आपण वळूया। ही कथा सुरुवात होते इंदोर रेल्वे स्टेशन पासून। इंदोर रेल्वे स्टेशनवर एक महिला म्हणजे हीच सपना आपल्या मुलाला घेऊन रेल्वेमध्ये बसते आणि भोपाळला जायला निघते। भोपाळ स्टेशनला ज्यावेळेस पोहोचते, त्यावेळेस बरीच रात्र होऊन गेलेली असते। जवळपास रात्रीचे 11-11:30 वाजलेले असतात। रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस भोपाळ स्टेशनला उतरते, तेव्हा तिला त्या ठिकाणी आपल्या बहिणीकडे जायचं असतं। परंतु एवढ्या रात्री अपरात्री आपण कसं जायचं या विवंचनेमध्ये त्या ठिकाणी स्टेशनवर ही सपना आपल्या बाळाला घेऊन बसली असते। तेवढ्यामध्ये एक संदीप नावाचा मुलगा येतो आणि त्या महिलेकडे पाहून, त्या बाळाकडे पाहून त्या ठिकाणी विचारणा करू लागतो की बाई, तुम्हाला कुठे जायचं आहे, मी तुमची काही मदत करू का? त्यावेळेस ही सपना त्याला बोलते, तू माझी मदत काय म्हणून करणार आहेस, तुझी माझी ओळख नाही, पळख नाही आणि असं का बरं विचारतोस? तेव्हा हा संदीप त्या ठिकाणी बोलतो की तुमच्या मुलासारखाच गोंडस मुलगा माझ्या घरी देखील आहे आणि तुम्ही घाबरलेलं पाहून तुमचा मुलगा घाबरला आहे, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी काही मदत लागत असल्यास मी मदत करतो, असं बोलू लागतो। तेव्हा सपना त्या ठिकाणी सांगते, माझी बहीण या ठिकाणी राहते, बहिणीचा पत्ता दाखवते। त्यावेळेस तो संदीप त्या ठिकाणी त्या महिलेला सोबत घेऊन, सपनाला सोबत घेऊन त्या बहिणीच्या घरापर्यंत तिला नेऊन सोडतो आणि तिनं त्या बहिणीचं घर त्या ठिकाणी फोटोमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलेलं असतं। जाऊन डोरबेल वाजवते, तिची बहीण दार उघडते। बहिणीला पाहिल्यानंतर दोघी बहिणीची भेट होते। हे संदीपने पाहिल्यानंतर संदीप त्या ठिकाणून निघून जातो। तर काय होतं, ज्यावेळेस सपना आपल्या बहिणीच्या घरी म्हणजे सीमाच्या घरी जाते, मोठ्या बहिणीच्या, ती बहीण त्या ठिकाणी तिला घरामध्ये घेते आणि विचारू लागते, अशी कशी काय रात्री अपरात्री आलीस? त्यावेळेस ती सांगते, ताई, तुला तर माहित आहे, मी या ठिकाणी लव्ह मॅरेज केलं होतं। घरच्यांचं न ऐकता मी लग्न केलं आणि माझा नवरा एवढा व्यसनी निघाला, तो जुगारी होता आणि एक दिवस त्यानं कहर केला। पत्त्याच्या डावावरती त्यानं सरळ मलाच या ठिकाणी लावलं आणि तो डाव तो हारला। हारल्यानंतर ज्यावेळेस त्याचे मित्र मला या ठिकाणी नेण्याकरता येऊ लागले होते, मी माझ्या बाळाला घेऊन घरात बसले होते। मला ही बातमी समजल्याबरोबर मागच्या दाराने मी बाळाला घेऊन पसार झाले आणि तुझ्याकडे यायला निघाले आणि तुझ्याकडे मी आले। असं सांगितल्यानंतर ती सीमा त्या ठिकाणी आपल्या बहिणीला घरामध्ये घेते आणि सांगते, तू अजिबात या ठिकाणी काळजी करू नको, तुला जेवढे दिवस या ठिकाणी राहायचं तेवढे दिवस राहा, आम्ही तुझी या ठिकाणी पूर्ण देखभाल करू, तुझ्या बाळाची देखील काळजी घेऊ।
कारण सपनाचे आई वडील त्या ठिकाणी अगोदरच वारलेले असतात, त्यामुळे तिला बहिणीशिवाय कोणाचा आधार नाही. बहीण त्या ठिकाणी आपल्या बहिणीला घरामध्ये घेते, परंतु सीमाचा नवरा म्हणजे बहिणीचा नवरा या सपनाचा भाऊजी हा मात्र त्या ठिकाणी थोडासा नाराज होतो. त्याला वाटतं विनाकारण आपल्यावर हे झंझट आता या ठिकाणी आलेलं आहे. आता या सपनाच्या बाळाचे देखील आपला खर्च वाढला, हिचा खर्च वाढला, असा विचार करतात. दररोज त्या ठिकाणी धुसफूस त्या दोघा नवरा बायकोमध्ये होऊ लागत असते. असं करता करता 15-20 दिवसाचा काळ निघून जातो. एक दिवस रात्रीच्या वेळेला सीमा आणि तिचा नवरा त्यांच्या बेडरूम मध्ये असल्यास मोठमोठ्याने बोलू लागतात. त्यावेळेस सीमाचा नवरा त्या ठिकाणी सीमाला सांगतो, तुझ्या बहिणीला या ठिकाणाहून जायला सांग. मी याचा खर्च या ठिकाणी किती दिवस सहन करणार आहे, माझ्याच्याने हे शक्य नाही. हे सपना बाहेरून ऐकते आणि विचार करू लागते की खरोखर आहे आपण यांच्यावर या ठिकाणी आपला खर्च काय म्हणला जायचा, आपण देखील काहीतरी कमवायला पाहिजे. असा विचार करून दुसऱ्या दिवशी सकाळी सपना आपल्या बहिणीला म्हणजे ताईला, सीमाताईला म्हणते, ताई मी कुठेतरी काम शोधते, मला कामाची गरज आहे. त्यावेळेस सीमा त्या ठिकाणी म्हणते, कशाला तू काम शोधतेस, आम्ही आहे तर तुझी देखभाल करायला. परंतु ती म्हणते, नाही नाही, मी काहीतरी काम शोधते. असं करता करता सपना त्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव असतो, कमी शिकलेली असल्यामुळे त्या ठिकाणी घरचे धुणे भांडे करण्याचं असं काम तिला मिळतं. 1-2 घरी ती धुणे भांडे करू लागते. तिच्या बाळाचा संगोपनासाठी लागणारा खर्च त्या ठिकाणी ती आपल्या पैशातून करू लागते आणि साधारणतः 1000 रुपये महिना त्या ठिकाणी आपल्या बहिणीला पण देते. बहीण घ्यायला तयार नसते. त्यावेळेस ती सांगते बहिणीला, ताई मी जर बाहेर रूम करून राहिले तर मला यापेक्षा जास्त खर्च येणार आहे. फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी मी जे काय देत आहे त्याचा तू स्वीकार कर. नाईलाजाने बहीण त्या ठिकाणी आपल्या लहान बहिणीकडून पैसे घेते. असं करता करता 1-1.5 वर्षाचा काळ निघून जातो आणि एक दिवस मात्र काय होतं, हा सपनाचा जो मुलगा असतो हा या ठिकाणी तापाने फरफरलेला असतो आणि मग ती आपल्या बहिणीला सांगते, ताई याला खूप ताप आलेला आहे. त्यावेळेस ती सांगते, मी तुझ्या भाऊजीला सांगते. भाऊजी त्या ठिकाणी तिला पाहतात आणि ज्यावेळेस त्यांना कळतं की याला उपचारासाठी 15-20 हजाराची गरज आहे, त्यावेळेस मात्र ते मोठमोठ्याने आपल्या पत्नीवर ओरडू लागतात. पत्नी म्हणते, तुम्ही मला 10,000 द्या, तिच्याकडे 3,000 आहेत, आपण 13,000 मध्ये त्याचा इलाज करू. परंतु त्या सीमाचा नवरा ते 10,000 देखील द्यायला तयार होत नाही. चुपचाप या ठिकाणी सपना आपल्या मुलाला घेऊन दवाखान्यात जाते आणि दवाखान्यात घडलेली कथा म्हणजे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तिथले डॉक्टर त्या ठिकाणी उपचार करून घ्यायला तयार होत नाहीत. तेव्हा त्या ठिकाणी संदीप डॉक्टर जे असतात तेच भेटतात आणि हा संदीप दुसरा तिसरा कोण नाही, स्टेशनवर जो भेटला होता आणि ज्याने मदत केली होती तोच हा डॉक्टर या ठिकाणी होता. 15 दिवसाचा काळ उलटल्यानंतर हा संदीप ज्यावेळेस डिस्चार्ज करून तिचं बिल देतो आणि तिला मागणी घालतो की तू माझ्यासोबत लग्न कर, तेव्हा ती विचार करू लागते. विचार पडल्यानंतर मग हा संदीप सांगतो, मी त्या दिवशी तुला सोडून गेल्यानंतर माझ्या घरी गेल्यानंतर मला देखील अशी सुंदर पत्नी आणि सुंदर मुलगा माझ्या घरी वाट पाहत होता. आणि एक दिवस दुर्दैवानं काय झालं, कार अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. तेव्हापासून मी सैरभर झालो. काय करावं काय नाही मला सुचत नव्हतं. मी देखील एकटाच आहे. म्हणून तू जर शक्य होत असेल तर माझ्याशी लग्न कर. मी तुझ्या मुलाला माझं नाव देईल, त्याला माझ्या मुलाप्रमाणे सांभाळेल. हळूहळू संदीपची आणि त्या मुलाची देखील मैत्री होते. सपना त्या ठिकाणी नाईलाजाने डॉक्टर संदीप सोबत लग्न करते आणि त्यांचा संसार त्या ठिकाणी सुरळीतपणे सुरू असतो. हा संदीप डॉक्टर त्या सपनाच्या मुलाला आपलं नाव देतो, त्याला चांगल्या शाळेमध्ये घालतो. अशा प्रकारची कथा आहे मंडळी. कथा कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल. या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.